तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक आज देखील दिसत आहेत। नाशिकमध्ये तर शिवसेनेकडून सामनाच्या अग्रलेखाचे फलक लावण्यात आलेले आहेत शहरामध्ये। शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरसे यांनी हे सगळे फलक लावलेत। भोक पडलेला फुगा अशा आशयाचा अग्रलेख आज दैनिक सामनामध्ये आलाय आणि या सामनाचे अग्रलेखाचे फलक शहरामध्ये लावलेत। या सेनेच्या फलकबाजीने शहरात मात्र पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून फलक हटवण्याची सूचना बोरसेंना करण्यात आली होती, मात्र बोरसे यांनी फलक हटवायला नकार दिलाय। त्यामुळे आता काय नेमकं होतंय पुढे आणि हे कुठपर्यंत जातंय हा सगळा संघर्ष हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। शिवसेनेच्या वतीनं फलक लावण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो माझ्या मागच्या बाजूला अशा प्रकारे सामनाच्या संपादकीय अग्रलेखाचे असे होर्डिंग जे आहे ते शहरात लावण्यात आलेले आहे। भोकं पडलेला फुगा नारायण नारायण अशा आशयाचा जो आज संपादकीयमध्ये लेख आलेला आहे सामनाच्या त्याचे फलक या ठिकाणी लावले जात आहे। ज्यांनी हे फलक लावलेले आहे ते शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरसे आपल्यासोबत आहे। दादा, आज आपण होर्डिंग लावलेलं आहे, पुन्हा एकदा शिवसेना अशा प्रकारे भाजपला टार्गेट करते? नाही, भाजपला टार्गेट करण्याची काही आवश्यकताच नाही आहे। भारतीय जनता पार्टीने ज्यांना आता केंद्रीय मंत्री केलं आहे आणि जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीचं बोलतायत त्यांचा जीवनपट काय, मला वाटतं माननीय संजयजी राऊत साहेब यांनी आज जो अग्रलेख लिहिला आहे सामनामध्ये, त्यामध्ये यांचं सगळं काही आहे, यांची कुंडलीच आहे की यांची ओळख महाराष्ट्राला काय झाली तर शिवसेनेमुळे झाली। शिवसेनेनं यांना आयडेंटिटी दिलेली आहे आणि हे होत असताना शिवसेना पक्षप्रमुखांवर अशा पद्धतीनं चिखलफेक करणं हे पटतं काय ना? मला हे सांगा की आता पुन्हा एकदा हे होर्डिंग आपण लावल्यानंतर आता पोलिसांनी आपल्याला हे होर्डिंग हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहे। आपण हे होर्डिंग हटवणार का असेच ठेवणार? बघा, मी माननीय पोलीस निरीक्षकांना सांगितलं आहे की हा लेख आहे जो सामनामध्ये छापून आला, ह्या होर्डिंगच्या संदर्भात आम्ही परवानग्यासुद्धा काढायला आम्ही अर्ज दिलेला आहे आणि मला खात्री आहे मुळात हा अग्रलेख आहे, यात काही वेगळं नाही आहे, यात आम्ही कोणाला हिनवत नाही आहे आणि या अग्रलेखात माननीय राणेंची जी काही जीवनपट आहे तोच मांडला आहे, काय वेगळं थोडं मांडलं आहे का? आणि असं असेल तर तुम्ही अग्रलेखाबद्दल आक्षेप घ्या। आपण बघतोय अशा प्रकारे होर्डिंग जे आहे ते असे लावण्यात आलेले आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो पुन्हा एकदा की नाशिकमध्ये अशा प्रकारचे होर्डिंग्स सामनाच्या संपादकीय लेखाचे लावण्यात आलेले आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये जे वातावरण आहे ते चिघळण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। शिवसेनेने पुन्हा एकदा असं होर्डिंग्स लावून सामनाच्या संपादकीय लेखाचे होर्डिंग्स लावून भाजपला पुन्हा एकदा चॅलेंज केलेलं आहे, आव्हान केलेलं आहे। त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप हा जो काही संघर्ष कालपर्यंत उशिरापर्यंत शमला होता तो पुन्हा एकदा उफाळून येतो का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे। हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।